नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 19 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. त्याच्या अगोदर आपण काही शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती शिवाजी महाराजांचा ही 2025 ची 395वी जयंती आहे. त्यांचा जन्म झालेला आहे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी या किल्ल्यावरती आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 3 एप्रिल 1680 रायगडावर वयाच्या 50व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी हा रायगडावरती झालेला आहे. प्रश्न पहिला आहे भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ज्ञानेश कुमार यांची 26वे मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. ज्ञानेश कुमार हे 19 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत आणि ते 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ह्याच्या अगोदरचे कोणचे होते? तर त्यांचं नाव आहे राजीव कुमार, हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. आताचे आहेत ज्ञानेश कुमार. त्यांचा 19 फेब्रुवारी 2025ला कार्यभार सुरू होणार आहे. प्रश्न दुसरा आहे ADRच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. BJP या पक्षाने 2023-24 मध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळवलेला पक्ष हा ठरलेला आहे BJP पक्ष. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. इस्रायल हमास युद्धाला किती दिवस पूर्ण झालेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. इस्रायल व हमास या 2 देशांमध्ये युद्ध चालू होऊन तब्बल 500 दिवस पूर्ण झालेले आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. विवेक जोशी हे केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड झालेले आहेत. हे आयुक्त आहेत आणि मुख्य निवडणूक आहेत ज्ञानेश कुमार. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला कुठे तयार करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पुणे जिल्ह्यामध्ये देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला तयार करण्यात आलेला आहे. कुठे? तर पुणे जिल्ह्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला कोणत्या IITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे, जो की पुण्यामध्ये बनवलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. IIT मद्रासच्या विद्यार्थ्यांनी पहिला 3D प्रिंटेड बंगला बनवलेला आहे, जे की पुणे जिल्ह्यामध्ये बनवलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. नवी ग्लोबल बिझनेस समिट 2025 कुठे होत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. नवी दिल्लीमध्ये नवी ग्लोबल बिझनेस समिट 2025चं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या पाणबुडीची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मत्स्य 6000 या नवीन पाणबुडीची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. मत्स्य 6000 पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आलेली असून ती कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. केंद्रीय भूविज्ञान या मंत्रालयामार्फत या प्रकल्पाचा विकास करण्यात येत आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. पुसा कृषी विज्ञान मेळा 2025 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान कुठे आयोजित करण्यात येत आहे? 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान याचं आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नवी दिल्लीमध्ये कृषी विज्ञान मेळा 2025 जे की 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे, तो नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. बाफ्टा फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कॉन्क्लेव्ह या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. स्पोर्ट स्टार ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, जो की पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. PR श्रीजेश यांना स्पोर्ट स्टार ऑफ द इयर 2025 पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये PR श्रीजेश यांना मिळालेला आहे.
समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. स्पोर्ट स्टार ऑफ द इयर 2025 फिमेलमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मनू भाकर यांना स्पोर्ट स्टार ऑफ द इयर 2025 मध्ये फिमेल कॅटेगरीमध्ये मनू भाकर यांना मिळालेला आहे. आणि मनू भाकर कोण आहे? तर हे ऑलिम्पिक शूटर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. डिव्हॉल्युशन इंडेक्स रिपोर्ट 2024 मध्ये कोणते राज्य हे प्रथम स्थानावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कर्नाटक राज्य हे डिव्हॉल्युशन इंडेक्स रिपोर्ट 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे 4थ्या क्रमांकावर आहे. हे आपण पॉईंट सुद्धा दिलेला आहे. डिव्हॉल्युशन इंडेक्स रिपोर्ट 2024 मध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये 4था क्रमांक आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. चरणज्योत सिंग चंदा यांचं इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी चरणज्योत सिंग चंदा यांची निवड करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. कोणता देश भारताकडून $200 मिलियन आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. फिलिपाईन्स हा देश भारताकडून $200 मिलियन आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणारा देश आहे फिलिपाईन्स हा देश. तर मित्रांनो, हे होते काय 19 फेब्रुवारी 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता.